हा आता परशुराम घाट चालू झाला आहे. काशेडी टनलमध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. महाबळेश्वरला डावीकडून जाऊ शकतो. हा आता आपल्याला पोलादपूरचा अंडरपास लागला आहे. महाड, माणगाव, पनवेल डावीकडे वीर रेल्वे स्टेशन आहे. पनवेल 110 किलोमीटर. ही वरून कोकण रेल्वे जात आहे. माणगावमध्ये माणगाव रेल्वे स्टेशनच्याच शेजारी विठ्ठल वडेवाल्याकडे आम्ही नाश्ता करायसाठी आता थांबलो आहोत. हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. हा आपट्याचा बंद झालेला टोल नाका आहे. पूर्वी जे वडखळ नाक्याला सफेद कांदे मिळायचे आता इथे फ्लायओव्हर संपल्यानंतर मिळतो. समोर आपल्याला लिंगोबाचा डोंगर दिसत आहे. हा कर्नाळा बर्ड सँच्युरीचा परिसर आहे. डावीकडनं पनवेल बायपासने आपण कलंबली सर्कलला पोहोचणार. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलचे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझे कोकणातले 2 ब्लॉग पाहिले असणार, ज्याच्यामध्ये कोल्हापूर ते मालवण, त्याच्यामध्ये मी कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, गगनबावडाचा करूळ घाट आणि नंतर मग मालवणमधल्या अजून काही देवळं वगैरे दाखवली आणि नंतर मग मालवण ते गणपतीपुळे फुणगूस वगैरे असा पण एक ब्लॉग केला, ज्याच्यामध्ये गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि फुणगूस डिंगणी रोडवरचं धुकं आणि निसर्गरम्य वातावरण तो पण मी तुम्हाला दाखवला आहे. तर आता इथून आम्ही निघालो आहे धामणी पेट्रोल पंप ते पनवेलपर्यंत मुंबई गोवा हायवेनी. तर मुंबई गोवा हायवेची च्या रस्त्याची सध्याची कशी परिस्थिती आहे, परशुराम घाट कसा आहे, काशेडी टनल मधनं आपण प्रवास करणार आहोत आणि पुढचे सगळे जे रस्ते कसे आहेत, किती काम बाकी आहे ते दाखवणार आहे. चला तर. आता परशुराम घाट सुरू झालेला आहे. तर इथे आता हा परशुराम घाट चौपदरी तयार आहे, पण पुढे गेल्यावरती थोड्या पार्टमध्ये आपल्याला एकच साईड चालू ठेवून विदाऊट डिवायडर जावे लागते, ते बघणार आहोत. डावीकडे काम चालू असल्यामुळे आपल्याला इकडनं उजवीकडनं विदाऊट डिवायडर जावे लागत आहे. आता पुढे हा डिवायडरवाला मुंबई गोवा हायवे सुरू झालेला आहे.
हा कोकण रेल्वेचा ब्रिज आपल्याला आता दिसत आहे. पुढे महाड, पेण आणि पनवेल आहे. आता इथे बऱ्यापैकी हा मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण तयार आहे. आता आपण कशेडी टनल जवळ पोचत आलो आहोत. समोर आपल्याला कशेडीचे ट्विन टनल दिसत आहेत. टनेलच्या एंट्रन्सला बघा, सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे. आता आपण टनेलमध्ये प्रवेश करत आहोत. हा कशेडी टनल रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला कनेक्ट करतो. हा कशेडी बोगदा खेड आणि पोलादपूरच्या मध्ये आहे. या कशेडी बोगद्याची संपूर्ण लांबी 2 किलोमीटरची आहे. पूर्वी आपल्याला घाट क्रॉस करायला पाऊण तास लागायचा, पण आता आपण 10 मिनिटात बाहेर पडतो. कशेडी बोगद्यातनं बाहेर पडल्यावरती सुद्धा हा मुंबई गोवा हायवे 4 पदरीच आहे. आता थोड्याच वेळात आपण पोलादपूरला पोचणार आहोत. पुढे हा मुंबई गोवा महामार्ग पोलादपूरच्या दिशेने संपूर्ण चौपदरीकरण तयार आहे. डावीकडनं महाबळेश्वरला जाऊ शकता. हा आता पोलादपूरचा अंडरपास येत आहे. इथे पण बघा, हा मुंबई गोवा महामार्ग संपूर्ण चौपदरीकरण आहे. डावीकडनं तुम्ही लोहरेला जाऊ शकता.
महाड, माणगाव, पनवेल, मुंबई. इथे हे काहीतरी काम सुरू आहे. समोर एक टोल नाका येत आहे आता. डावीकडनं तुम्ही मंडणगडला जाऊ शकता. डावीकडे MIDC महाड आहे. आत्तापर्यंत आपण संपूर्ण चौपदरी मुंबई गोवा हायवे पाहिला, पण आता बघा इथे परत विदाऊट डिवायडर आपल्याला जावे लागत आहे. आता इथे पुन्हा बघा चौपदरी आहे. आता इथून पुढे तुम्ही डावीकडनं महाड शहर आणि रायगड किल्ल्याला जाऊ शकता. महाडमध्ये बघा तुम्हाला फुटओव्हर ब्रिज, नंतर मग 7 माळ्याच्या बिल्डिंग्स पण दिसत आहेत. इथे बघा पुन्हा फुटओव्हर ब्रिज आणि उंच इमारती दिसत आहेत. समोर बघा सुंदर असा हा हिरवागार डोंगर दिसत आहे आपल्याला. इथे पण बघा समोर असा हा हिरवागार डोंगर आपल्याला दिसत आहे पुन्हा. डावीकडनं तुम्ही आंबेतला जाऊ शकता. डावीकडे वीर रेल्वे स्टेशन आहे. या इथे हे फ्लायओव्हरचे काम सुरू आहे आता. आता समोर आपल्याला विदाऊट डिवायडरवाल्या हायवेने जावे लागत आहे. कोकण रेल्वेचा हा ब्रिज आहे. आता हे आपण माणगावला पोचलो आहोत.
माणगाव परिसरातनं जर तुम्ही शनिवार रविवार येत असाल तर तुम्हाला इथे ह्या रोडवरती भरपूर ट्रॅफिक लागते इथे. मित्रांनो, ह्या माणगावमध्ये आम्ही विठ्ठल वडेवाले माणगाव रेल्वे स्टेशनच्या शेजारी नाश्ता करायला थांबलो आहोत. हे बघा, हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. बघा, हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. विठ्ठल वडेवालेच्या बाजूला तिथे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. इथून बघा, इथून तुम्ही असं हे जाऊ शकता. परत तिथे पुढे आता हा असा विदाऊट डिवायडरवाला मुंबई गोवा हायवे आलेला आहे. या इथे हे पुन्हा आता फ्लायओव्हरचे एक काम सुरू आहे. हा रोयाला गेला लेफ्ट साईडला. अच्छा, इथे बघा, हे संपूर्ण असं हे काम सुरू आहे. आता इथे बघा, आता पुन्हा 4 ट्रॅक मुंबई गोवा हायवे आलेला आहे. पुन्हा इथे आता सिंगल ट्रॅक विदाऊट डिवायडर रोड आहे.
पुन्हा इथे आता फ्लायओव्हरचं काम सुरू आहे आणि सिंगल ट्रॅक विदाऊट डिवायडर हा रोड आहे. इथे पुन्हा बघा फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. इथे 4 ट्रॅक आहे पण कॉन्क्रिटिंग झालेले नाही. थोड्याच वेळात पेन येईल. वडखळ नाक्यावरती जे सफेद कांदे वगैरे जे मिळायचे ते आता वडखळ पूल संपल्यानंतर मग ह्या इथे असे तुम्हाला मिळतील. हा आता आपट्याचा बंद झालेला टोल प्लाझा आपल्याला दिसत आहे. समोर तो बघ लिंगोबाचा डोंगर दिसतोय. कर्नाळच्या बर्ड सँच्युरी एरियामधून आपण पास होत.
आता आपण पलसपे फाट्याजवळ पोहोचत आलो आहोत. समोरून आपण लेफ्ट घेऊन पनवेल बायपासने आपण डायरेक्ट कलंबोली साईडला निघणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा संगमेश्वरच्या पुढे धामणी पेट्रोल पंपपासून ते पनवेल पर्यंत मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याची सध्याची परिस्थितीचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.